मागच्या आठवड्यात जर तुम्हाला आठवत असेल तर आपण काय शिकलो, आपण बघितलं की माती तयार करणे किंवा जमीन तयार करणे. आणि जमीन तयार करणे म्हणजे त्याचा अर्थ काय काय तुमचे हृदय जे आहे ते देवाच्या वचनासाठी तयार करणे, याच्याविषयी आपण माहिती घेतली. कारण आपण काय शिकलो का देवाचे जे वचन आहे आणि ते काय आहे जे पेरणी केल्या जातं, जर आपले हृदय जर कठोर असले तर त्यात काय होतं, ती पेरणी होत नाही. आणि म्हणून आपले जर हृदय कठोर आहे तर त्याच्यात काय होतं, पेरणी होत नाही. आणि तसंच या आठवड्यात जे आपण बघणार आहोत तशीच काय आहे, चार प्रकारची जमीन जे असते ते आपण शिकणार आहोत. याचाच अर्थ चार प्रकारचे हृदय. आणि ही इच्छा आहे देवाची आणि या देवाच्या वचनाची का तुमचं हृदय काय आहे, हे जे चार हृदय आहे याच्याविषयी किंवा चार प्रकारच्या जमीन आहेत हे तुम्ही शिकणे आणि बघितणे की माझी जमीन काय आहे, माझं हृदय काय आहे. आणि माझं हृदय असं जर असलं तर देवाचे वचन त्याच्याविषयी काय सांगतं. आणि या जमिनीविषयी किंवा देवाच्या वचनाविषयी ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघू का. कारण एक सुंदर गोष्ट आहे की एक लक्षात ठेवा, देवाला तुमच्या आणि माझ्याविषयी सगळी माहिती आहे. देवाला तुमचं आणि माझं हृदय माहीत आहे. देवाला हे माहीत आहे की कोण त्याला स्वीकारेल, कोण त्याला नकारेल. देवाला हे माहीत आहे की तुमचं आणि माझं शाश्वत जीवन आपण मेल्यानंतर कुठं घालवणार आहे, तुम्ही कुठला निर्णय घेणार आहात, तुम्ही त्याला स्वीकारणार आहात, त्याचं सत्य का रिजेक्ट करणार आहे, या सगळ्या गोष्टी देवाला माहीत आहे. आणि म्हणून देवाला तुमचं हृदय सुद्धा माहीत आहे. आणि म्हणून देवाने काय केलं, आपल्याला या गोष्टी समजाव्या म्हणून त्याने एक बोधकथा सांगितली. देवाने काय केली, एक बोधकथा सांगितली का ज्याच्याद्वारे या बोधकथेमध्ये काय जातं, एक पेरणी करण्यासाठी जातं आणि जे बीज आहे तो चार प्रकारच्या मातीवर तो टाकतो. आता या चार प्रकारची माती काय आहे, तर ही चार प्रकारची माती तुमचे हृदय आहेत. आणि जे बी आहे त्याच्याविषयी आपण शिकलो, काय शिकलो का बी आपण शिकलो की पवित्र आहे, त्याच्यात कुठली खोट नाही. बी म्हणजे काय आहे, देवाचा शब्द जे सत्य आहे, जे बायबल आहे. आपण बघितलं की तो आपल्यासाठी जीवन आहे. आपण बघितलं का देवाचा शब्द शाश्वत आहे. आपण बघितलं की आपल्या जीवनासाठी तो प्रकाश आहे. आणि आपण बघितलं की हे पवित्र शब्द आहे. आणि म्हणून हा जेव्हा आपल्या हृदयावर टाकल्या जातो, म्हणून आपल्या हृदयावर टाकल्या गेल्यानंतर आपलं जे हृदय आहे ते कशा प्रकारचं आहे, आजच्या वचनाद्वारे, आजच्या संदेशाद्वारे तुम्ही चेक करा. का, कारण देवाची इच्छा आहे का तुम्ही स्वतः बघा. कारण जर आपलं या चार मध्ये जे तीन पहिले हृदय आहे तसे आपले जर हृदय असले तर देवाचं कार्य तुमच्या जीवनात कधीच होणार नाही. म्हणून जसं मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की प्रामाणिकपणे आपलं हृदय चेक करा, कठोर करू नका. तसं आजही की माझं हृदय कसं आहे, देवासमोर कसं आहे, या गोष्टीसाठी देवाने ही काय केली, बोधकथा देवाने आपल्याला दिली. आणि म्हणून या बोधकथेत देवाने काय सांगितलं, आपण काही वचन वाचू का. हा पेरणी करणारा जो आहे, पेरणी करणारा म्हणजे काय, देवाचे वचन सांगणारा. ज्याही रीतीने तुमच्या कानावर देवाचे शब्द पडतात तो काय झाला, पेरणी करणारा तुमच्या जीवनामध्ये जो देवाचे शब्द तुम्हाला काय करत आहे, सांगत आहे. आणि देवाचे वचन सांगतं की ही गोष्ट आपण बघू की मग त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा पेरणारा पेरणी करावयास निघाला. म्हणजे तो पेरणी करायला निघाला. आणि तो पेरणी करत असता आता चार प्रकारच्या तुम्हाला काय सांगितलं, जमीन जे तुमचे हृदय दर्शविते. काही बी वाटेवर पडले व पाखरांनी घेऊन ते खाऊन टाकले. तर पहिली जमीन काय बघत आहो, वाटेवर पडले. हे चेक करणं आहे की आपलं हृदय असं आहे का. काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकरच उगवले. आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते काय केले, वाळून गेले. म्हणजे त्यात मूळ नव्हते. हे काय झाली, हे 2 नंबरची जमीन. हे 2 नंबरची जमीन काय झाली, खडकावर पडले. 3 नंबरची 7वं वचन, काही काटेरी झाडांमध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाहून त्यांनी वाळ खुंटवली. हे झाली 3 प्रकार, तिसरी जमीन. आणि 4थी जमीन, काही चांगल्या जमिनीत पडले. मग त्याचे कुठे 100 पट, कुठे 60 पट, तर कुठे 30 पट असे पीक आले. ज्यांना कान आहे तो ऐको. म्हणजे ज्याची इच्छा आहे, देवाचं वचन सांगतं तर तुम्ही ऐका. काय आपण काय बघत आहोत, पेरणी करण्यासाठी जातो. पेरणारा कोण आहे, हा प्रत्येक देवाचा शब्द जो तुमच्या कानावर पडतो
आणि जेव्हा तो टाकतो 4 प्रकारच्या जमिनीवर ते काय पडतं, बीज पडतं. आणि ह्या 4 प्रकारची जे जमीन आहे ते या खोलीतले म्हणजे आपण सगळे जण काय आहोत, आपल्या प्रत्येक हे 4 वर्गामध्ये आपले हृदय काय झाले आहे, विभागलेले आहे. कोणाचे हृदय, काही लोकांचे हृदय काय आहे, वाटेवर पडल्यासारखे आहेत, काही लोकांचे खळकाळ आहेत, काही काटेरी आहेत, काही चांगले आहेत. आणि म्हणून आपण आजच्या संदेशाद्वारे हे बघणार आहोत का जर देवाचा शब्द माझ्या हृदयावर पडला तर देवाच्या नजरेसमोर माझं हृदय कसं आहे. आणि म्हणून आपलं पहिले चेक करून तपासून आणि मग मी असा का आहे आणि मला बदलण्याची गरज आहे. कारण यातली पहिल्या 3 ज्या जमीन आहे. आणि हे कसे ओळखावे की माझं हृदय कसं आहे देवासमोर. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, देवाने हे बोधकथा दिलीच यासाठी का तुम्ही तुमचे हृदय पारखा का या 4 पैकी मी कोण आहे, माझं हृदय कसं आहे. म्हणून तुम्हाला मी सदैव सांगत असतो, देवाचं वचन काय आहे, तुमच्या हृदयासाठी, तुमच्या आत्म्यासाठी आरसा. की मग जेव्हा कळतं अरे हे माझ्यासाठी माझं हृदय एवढं वाईट आहे, मी याला बदलायची गरज आहे. आणि मग काय करणे की आपण तो निर्णय घेणे की मला असं राहायचं नाही. आणि म्हणून देवाने काय केलं, ही बोधकथा सांगितली. आता पुढे या बोधकथेतून देव काय करतो, त्या गोष्टीचा उलगडा करतो का हे काय आहे. म्हणून आपण पहिली जमीन, तर पहिली मत्तई 13:18 मध्ये देव म्हणतो, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या. वाटेवर पेरलेला पहिला जो आहे, ज्याचे हृदय वाटेवर पेरलेल्यासारखे आहे, तो कसा आहे, तो हा आहे की कोणी राज्याचे वचन ऐकतो, म्हणजे देवाचे वचन तो ऐकतो, पण ते त्या समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले हिरावून घेतो. आता हे पहिलं हृदय, हे हृदय कोणाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याविषयी देव सांगतो की हा वाटेवर पेरलेल्यासारखा आहे. हे हृदय म्हणजे कसं, असा जो व्यक्ती ज्याला सत्य सदैव सांगण्यात आलं, ज्याला सत्य सदैव कळवण्यात आलं, पण त्याला सत्य ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही. त्याला अनंताच्या जीवनात काहीच इंटरेस्ट नाही. त्याला आपलं पापातून बाहेर निघण्यात काहीच इंटरेस्ट, काही त्याला इच्छा नाही. त्याला देवाविषयी सत्य समजण्यात, देवाच्या वचनावर चालण्यास काहीच इच्छा नाही. ज्याचं हृदय अनेकदा देवाचे वचन सांगितल्यानंतरही कधीच नम्र होत नाही. ज्याचं हृदय अनेकदा देवाची इच्छा की तुझ्यासाठी इच्छा आहे देवाची का तुझं तारण झालं पाहिजे, तू नरकात गेला नाही पाहिजे, तरी तो आपलं हृदय बदलत नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याला देवाविषयी कुठलीच भीती नाही, ज्याला नरकाविषयी भीती वाटत नाही. हा असा व्यक्ती आहे जो सत्याला आणि देवाला, लक्षात ठेवा, देवाला स्वीकारणे म्हणजे त्याचं सत्य स्वीकारणे. आणि म्हणून जर तुम्ही सत्य स्वीकारत ना तर तुम्ही देवाला नकारत आहात. म्हणून हा असा व्यक्ती आहे ज्याला सत्य पाहिजे नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याने मनात डिसिजन घेतला आहे, म्हणजे निर्णय घेतला आहे, मी बदलणार नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं का मी पापी नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं की मला पापाची क्षमा पाहिजे नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याला आपलं जीवन बदलायचं नाही. हा असा व्यक्ती आहे ज्याला पापात राहायचं आहे. हा असा व्यक्ती आहे ज्याला बदलायचं बिलकुल नाही. आणि हा असा व्यक्ती आहे जो अनंतासाठी या गोष्टीविषयी पस्तावा करेल. म्हणून मी काय सांगितलं, मला तुमचं हृदय माहीत नाही, पण देवाला माहीत आहे. म्हणून त्याने हे बोधकथा सांगितली का वाटेवर पेरलेलं बी काय आहे, देवाचे वचन. वारंवार सत्य सांगितल्या जातं. आणि या ज्या गोष्टी मी बोललो, देवाचे वचन सांगतं की हे याच्यातले तुम्ही जर आहात, हे वाटेवर पेरलेल्या बी सारखे आहे, ज्याच्यात काहीच तथ्य नसतं तुमच्या हृदयावर, ते कधीच काय म्हणतो वचन, त्याचे वचन समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या जगात जे क्राईम होतात वगैरे, एखादा व्यक्ती, खूप कमी असे लोक असतात ज्याला तुम्ही पकडल्यानंतर जेव्हा पोलिस त्याच्या गुन्ह्याविषयी त्याला पकडतात आणि जेलमध्ये जेव्हा टाकतात, मॅक्सिमम लोकांना त्या गोष्टीविषयी पस्तावा नसतो. ते शिक्षा भोगत असतात, ही गोष्ट वेगळी, पण मी जे केलेलं आहे त्याच्याविषयी त्यांना कधीच काय असतो, त्यांना पश्चाताप होत नाही. असाच हा व्यक्ती आहे जो देवासाठी नम्र होत नाही, त्याला अनंताच्या नरकात टाकल्या जाईल.
पण तो कधीच बदलणार नाही. तुम्हाला एक मी संदेश दिला होता की तुम्ही मरत असताना किंवा जगात असताना जर तुम्ही तुमची परिस्थिती बदलली नाही, तुमचे मन तुम्ही बदलले नाही, जर तुम्ही इथंच संधी घेतली नाही, पुढे कधीही तुमचं जीवन बदलणार नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला समजणं का जर आपण म्हणतो मी बदलत नाही, जर तुम्ही हा डिसिजन इथं घेत ना, वाटेवर पडलेले बी तुमचं जीवन कधीच बदलणार नाही. आणि म्हणून हे खूप खतरनाक अशी जागा आहे का जर आपलं हृदय असं आहे, वाटेवर टाकलेलं बी, हा कोण आहे? ज्याला पश्चाताप नाही पाहिजे, ज्याला बदल नाही पाहिजे, ज्याला देव नाही पाहिजे, त्याला सॅल्वेशन नाही पाहिजे, ज्याला नरक या गोष्टीविषयी भीती नाही, देवाविषयी भीती नाही, त्याला या गोष्टी हे काय आहे, हे देवाला न आवडणारं हृदय आहे. दुसरी गोष्ट एक विचार करा, मी जे तुम्हाला सांगतो समजण्याचा प्रयत्न करा. मी सोपी करून सांगतो. देवाला या खोलीतल्या प्रत्येकाविषयी माहीत आहे का तुम्ही स्वीकाराल का नाही स्वीकाराल. कारण बी सत्य पेरल्या जातो, त्याला तुमचा अंत माहीत आहे, पण तरीही तो तुम्हाला अजून सांगून अनेकदा सांगून काय करतो, संधी देतो. म्हणजे विचार करा, जर म्हणजे आणखी पुन्हा सोपं, जर मला तुमच्याविषयी एखाद्या व्यक्तीविषयी मला माहीत आहे की हा मला फसवणारच याची मला गॅरंटी आहे, तुम्ही त्याच्यापाशी जाणार का? नाही, कारण तुम्हाला माहीत आहे हा फसवणार. पण विचार करा, देवाला माहीत आहे का हा व्यक्ती मला रिजेक्ट करेल, हा माझं सॅल्वेशन रिजेक्ट करेल, हा माझी इच्छा रिजेक्ट म्हणजे नाकारेल, तरी तो काय सांगितलं वचन, बी पेरणारा तरी पेरतोच, तो पेरतोच का एकदा तू बदलावं. म्हणून तुम्हाला काय सांगत असतो, देव शेवटपर्यंत संधी देतो. देव तुमच्या आणि माझ्यासारखा नाही. आणि याच्याहून तुम्हाला समजलं पाहिजे का देवाची प्रीती, का मी इतक्यादा रिजेक्ट करतो, मी इतक्यादा दार बंद करतो, मी इतक्यादा आपली इच्छा करतो, तरी हा टाकते पीक, टाकते बी, टाकते. याच्याहून समजते तुम्हाला देवाची प्रीती. तो वाजवते, दार उघड, हृदय उघड, सत्य ऐक. आपण बंदच करतो तुमच्या आणि माझ्यासाठी. मी तुमचं दार किंवा तुम्ही माझं दार बंद करा, आपण म्हणू पुन्हा ये बरं तू, आहे की नाही. पण देव विचार करा, आपण तर मनुष्य आहे, आपली काहीच लायकी नाही. तो स्वर्गातील जो तो निर्माण करता, ज्याच्यापाशी सगळे पावर आहे, त्याला आपण नकारतो, तरी तो पुन्हा ऐकतो. अरे ऐक ना, अरे तुझ्या आत्म्यासाठी आहे ना, अरे सत्य ऐकणं, अरे सत्य स्वीकारणं, अरे आपलीच इच्छा का पुरी करतो, अरे तुझी इच्छा तुला नरकात घेऊन जाईल, अरे मी तुला संधी देत आहे, अरे ऐकणं, अरे पश्चाताप करणं, अरे पलटणं, अरे सत्य ऐकणं. किती मध्ये देवाची प्रीती याच्यावर, हो की नाही. आणि हे किती वाईट हृदय आहे. म्हणून पहिलं हृदय देवाने काय सांगितलं की जे बी वाटेवर पडलं. दुसरं जे बी आहे तो काय म्हणतो, खडकावर पडलं. मत्तई 13:20 खडकावरील पेरलेला. आता आपण पहिलं बघितलं, दुसरं बघू. हे कसं हृदय आहे, तो हा आहे की तो वचन ऐकतो व तो लगेच आनंदाने स्वीकारतो. म्हणजे त्याला भलता आनंद होते, अरे वा जमलं, मला आवडलं हे. परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ आला म्हणजे तो लागलाच अडखडतो. म्हणजे हा व्यक्ती कसा आहे माहिती आहे का, हा व्यक्ती जेव्हा वचन ऐकतो, अरे बापरे मी हे गोष्ट करते, मी वचन वाचते, मी बायबल वाचते, मी प्रेयर करते, पास्टर मी चर्चमध्ये राहीन, आता मी कधीच मुकणार नाही, आता मी या सगळ्या गोष्टी करेल. आणि ते लोक 1 आठवडा 2 आठवडा 1 महिना 6 महिना वर्षभर विश्वासू राहतात. पण त्यांच्यात मूळ नसल्यामुळे, मूळ का नाही, कारण देवाचे वचन तुम्ही तुमच्या मनात ऋतू दिलेच नाही, त्याला उगू दिलेच नाही तुम्ही. कारण पीक एका दिवसात उभरते का, बी टाकल्याबरोबर त्या दिवशी अरे वा काल बी पेरलं आसपास का आंबे आले, नाही, त्याला वेळ लागतो. ही नैसर्गिक क्रिया आहे. तसंच तुम्ही विश्वासू राहिले नाही, तुम्ही उत्साही होते, खूप होते, पण जसा जसा वेळ झाला मग काय माहीत, आता लय कठीण जाते, लय दूर जाते चर्च, आता खूप जास्त त्रास होते, कामच किती असतात आम्हाला. म्हणजे तुमचा जो उत्सुकता जी होती, ज्या उत्सुकतेने तुम्ही आले का नाही मला जगायचं आहे, आता मला हे करायचं आहे, सगळं काय झालं, निघून गेलं. काय म्हणतो वचन, हे खडकावरील पेरलेले ते होते, ते वचन ऐकतो, लगेच आनंदाने स्वीकारतो, परंतु त्यास मूळ नसल्यामुळे तो थोडा वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ आला तो काय करतो, लगेच त्याच्यात काय करतो, अडखडतो. का, कारण त्याची जे डिसिजन आहे, याचं कारण आहे का, याचं डिसिजन काय आहे, मेंटल डिसिजन म्हणजे काय, त्याने डोक्याने विचार केला, हृदयाने कधी त्याला स्वीकारलं नाही. याचा अर्थ काय होतो, मेंटल डिसिजन तुम्ही इमोशनली घेता,
इमोशनल म्हणजे काय असतं, तुमचे जे मन जे आहे व्याकुळ होऊन तुम्ही ते डिसिजन घेता, त्याच्यात मूळ नसते. आणि जसं तुम्हाला माहीत आहे, आपले जे इमोशन किंवा जे आपल्या भावना आहेत त्या सदैव सारख्या नसतात. आज तुम्हाला आनंद वाटत आहे, लगेच तुम्हाला सांगितलं की आपलंच मन आपल्याला फसवतं. आज जी गोष्ट तुम्हाला एकदम चांगली वाटत आहे ती दुसऱ्याच वेळेस मला आता काही इंटरेस्ट नाही राहिला या गोष्टीत. का? कारण तुमचं मूड जेवढं स्विच होतं, ओके नाही, म्हणून तुमची मेंटल डिसिजन झाली का मला विश्वासू राहायचा आहे, मला चर्चमध्ये राहायचं आहे. पण तुम्ही काय केलं, तुम्ही हे इमोशनल झाले, आता तुमचे इमोशन निघून गेले म्हणून तुमचा निर्णयही निघून गेला. तुम्ही हार्ट डिसिजन, हृदयानं डिसिजन म्हणजे काय, परिस्थिती काही असो मला चर्चमध्ये राहायचं आहे, मला देवाचे वचन ऐकायचे आहे, मला देवाविषयी शिकायचं आहे, मला सत्य ऐकून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे निर्णय घेता तोच व्यक्ती काय करतो, टिकून राहतो. नाही तर काय सांगतो, खडकावरील पेरलेल्यासारखा आहे. तो काय होतो, आनंदित होतो आणि थोड्या वेळ टिकतो. आता काय माहीत नाही, आता तो खूपच जास्त त्रास होतो आम्हाला. कारण यांना काय होतं, हे जे हृदय आहे ते सुरुवातीला चांगलं असतात, पण जसाही थोडासा त्रास झाला, हो की नाही. कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर तुम्ही निंबाचा ज्यूस पेता तो तुम्हाला आरोग्यदायक आहे, पण तुम्हाला ती एक स्टेप ओलांडावं लागते. ती म्हणजे का, पीत असताना कडू लागते. मला गुलाबजामुन सारखा लागत नाही हा, है की नाही. कारण गुलाबजामुन सारखा लागणारा तुम्हाला डायबिटीस देईल. पण जर तुम्हाला जर त्याच्यापासून तुम्हाला गुणकारी पाहिजे तर तुम्हाला एक स्टेप घ्यावं लागेल. तो म्हणजे त्याचा कडूपणा तुम्हाला स्वीकारा लागेल आणि तो तुम्हाला बरा करेल. समजलं. आता इथं कसं आहे, देवाचे वचन आहे, तुम्हाला त्रास होईल. कसला त्रास बा, तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला तुमचं जीवन बदलण्यासाठी तुमचे लोक, तुमच्या सवयी, तुमच्या गोष्टी बदलाव्या लागतील. अच्छा, ह्या सोडाव्या लागतात काय. मला वाटतं की फक्त रविवारी चर्चमध्ये राहिल्यानं होऊन जाते. नाही, तशा नाही होत. मग जेव्हा जसे जसे ते सत्यात वाढतात, नाही हे तर खूप जास्त होऊन जाते. आता मला नाही, कारण यांना जरासाही त्रास झाला हे काय करतात, परत चालले जातात. म्हणून मी काय सांगितलं, आपल्या प्रत्येकातले हे आपल्याला चेक करणं आहे की आपलं हृदय कुठलं. दुसरा काय आहे, खडकावरील पेरलेला. तिसरा आपण बघू. तिसरा जो म्हणतो काटेरी झाडामध्ये पेरलेला, तिसरा आहे काटेरी झाडामध्ये पेरलेला, तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. म्हणजे तो ऐकतो सुद्धा आणि त्याच्यात वचन राहतात सुद्धा, पण तो काय म्हणतो, दोन गोष्टीमुळे काय होतो, तो त्रासल्या जातो आणि तो विश्वासू राहत नाही. त्याचे दोन गोष्टी म्हणजे संसाराची चिंता. आता याच्याविषयी तुम्ही शिकून घ्या. तुमच्या निर्णय काय असतात, एक लक्षात ठेवा, तुम्हा प्रत्येकाला कुटुंब आहे, तुम्हा प्रत्येकाला चिंता आहे, तुम्हा प्रत्येकाला पैशाची गरज आहे, तुम्हा प्रत्येकाला आरोग्याची गरज आहे, तुम्हा प्रत्येकाला माझा मुलगा वाढला पाहिजे, प्रत्येकाला नाना प्रकारच्या, कारण मनुष्य ह्या जन्मापासून चिंतेने त्रसलेला आहेच. एक गोष्ट झाल्यावर एक गोष्टी येणारच, या गोष्टी राहतीलच. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगतो, हे की नाही, म्हणजे काय होतं, कारण तुम्ही या संसाराच्या ज्या गोष्टीमुळे जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात, तुम्ही काय करता, व्यक्ती काय करतो की मी या गोष्टीकडे इतका आहे, सर माझी इच्छा तर आहे वचनात वाढायची, पण माझ्या फॅमिलीमध्ये एवढं टेन्शन आहे, मला इतक्या गरजा आहे, मला इतक्या गोष्टीची गरज आहे. तुमचा देवावर विश्वासच नाही का तो या गोष्टीची सुद्धा काळजी घेऊ शकतो. म्हणजे काय झालं, तुम्ही काय करता, आध्यात्मिक गोष्टी त्या अलग आहे, देवदेव सर रविवारी असतो ना, बाकी दिवस तर आम्हाला आमचंच पाहा लागते ना, याच्यात तुम्ही फसून जाता. आता देवाचं वचन काय सांगतं, फिलिप पत्र 4:6 म्हणतं, कशाचीही काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा आणि तो तुम्हाला सहाय्य करेल. आपण काय केलं, काळजी आली, देवाचे वचन सांगतं की तुझी मागणी माझ्याजवळ घेऊन ये, मी तुला सहाय्य करेल. आपण काय करतो, नाही हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, आणि याच्यामुळे काय म्हणतो, पहिलं संसाराची चिंता, जी देवाचं वचन सांगत नाही काय आहे नाही. देव म्हणतो की तुला गरज आहेच, पण तू पहिले माझं नीतिमत्व, माझं राज्य तू मिळवण्याचा प्रयत्न कर, देवाचे वचन तुझ्या जीवनात तू अवलंब, आणि तू बघ तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुला पुरवेल. ज्याचं मी उदाहरण तुम्हाला आधीच दिलं की माझ्या जीवनाविषयी कसं देव सगळ्या गोष्टी पुरवतो. दावीद काय म्हणतो बायबलमध्ये, माझं अखंड आयुष्य गेलं पण एकही नीतिमान व्यक्ती मी भीक मागताना पाहिला नाही. का? कारण देव त्याची काळजी घेतो. समजलं. म्हणून संसाराची चिंता हे प्रत्येकाला आहे, आरोग्याची, मुलाविषयी, कुटुंबाविषयी, नोकरीविषयी, खाण्याविषयी, कोणीच याच्यातून राहिला नाही.
प्रत्येकाला ही चिंता आहे. एकही व्यक्ती श्रीमंत असो गरीब असो त्याला या गोष्टी आहेत. पण या गोष्टी देव तुम्हाला पुरवू शकतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल. पहिली गोष्ट म्हणजे देवाला हे जे आपण काटेरी म्हणजे हे काटे काय आहेत? हे काटे आपल्या जीवनातल्या ह्या चिंता आहे की नाही. जशा चिंता वाढल्या, जर तुम्ही देवाच्या विश्वासात दृढ नाही, तुमचा विश्वास काय करतो? पहिल्या दारानं बाहेर निघतो. आता तुम्हाला या चिंतेविषयी सगळ्यात जास्त काळजी झाली. दुसरं आणखी आपण काय म्हणतो? द्रव्याचा मोह. द्रव्याचा मोह म्हणजे काय? का या जगातल्या ज्याही गोष्टी ज्या तुम्हाला प्रामाणिक जीवन, देवाचं वचन, नीतिमत्व जगण्यापासून दूर ठेवतात. तुमच्या लाईफमधला कुठलाही शोक, तुमच्या लाईफमधली कुठलीही मैत्री, तुमच्या लाईफमधलं कुठलंही व्यसन, तुमच्या लाईफमधलं कुठलंही पाप, तुमच्या लाईफमधलं कुठलंही जगाचं अट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पकडून ही गोष्ट जे देवापासून तुम्हाला दूर ठेवते. म्हणजे तुमची इच्छा आहे की नाही का मला पाहिजे, देव पाहिजे, पण मला ह्याही गोष्टी लय आवडतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं? दोन्ही दिशेला तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून देव म्हणतो की तुम्ही संसाराला आणि देवाला ह्या दोन्ही गोष्टीला एकाच वेळेस आनंदी करू शकत ना. एक तर एकाचा राग कलार, दुसऱ्याला तुम्ही आनंदी द्याल. आणि म्हणून ही ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जगातली कुठलीही गोष्ट, म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक सुंदर, जर तुम्हाला पवित्र जीवन जगायचं असेल तर पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागते. सॅक्रिफाईस म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगतो, एखादी मैत्री, हा मित्र माझ्या संग वाईट बोलतो, हा मला आवडतो खूप, पण हा माझ्या संग वाईट पण सांगतो, तुम्हाला ते काढावं लागेल. हा माझा जो शौक आहे, हा मला फार आवडतो, पण याच्यात ह्या वाईट गोष्टी सुद्धा आहेत, ते तुम्हाला काढाव्या लागेल. म्हणजे तुम्ही काय करत आहे? सॅक्रिफाईस करत आहात. म्हणून जर तुमच्या पवित्र जीवन जगण्यात जर तुम्हाला काही सॅक्रिफाईस म्हणजे काहीच द्यायची गरज पडत नाही, ते सॅक्रिफाईस नाही, ते तुमचं कम्फर्ट आहे. म्हणजे हा मला पाहिजे, यातलं वाईट थोडंसं चालतेही. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक पाण्याचा ग्लास ठेवला, ठीक आहे, पाण्याचा ग्लास क्लिअर आहे. आता त्याच्यात जर मी एक बुंद जहरचा टाकला, तुम्ही प्याल का? असे म्हणाल का? एक असतो थेंब आहे, बाकीचं तर पाणी चांगलं आहे, प्याल का? नाही प्याल तुम्ही. पाणी क्लिअर पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला सांगितलं की एक थेंब जहरचा टाकला, एकच आहे, काही फरक पडत नाही, तुम्ही पिणार नाही. तसंच तुमच्या जीवनात ज्याही गोष्टी तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात, एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी क्लिअर सांगतो, डिसिजन तुमची आहे. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला जगासारखं आवडतं, जगासारखं राहणं आवडतं, जगातले लोक आवडतात, त्यांचा स्वभाव आवडतात, त्याचा लोभ आवडतात, तुमच्यासाठी नरक ठेवलेला आहे का? कारण तुम्ही ते निवडलं. पण जर तुम्हाला समजतं की नाही, मला या गोष्टी पाहिजे नाही, मला देव पाहिजे, देवाचं सत्य पाहिजे, पवित्र जीवन पाहिजे, मला तारण पाहिजे, जर तुम्ही हे निवड करता, ते तुम्हाला भेटतं. म्हणून जे तुम्ही निवडता ते तुम्हाला दिलं जातं. म्हणून तुम्हाला मी सांगितलं, डुप्लिकेट जीवन तुम्ही जगू शकत ना. तुम्ही असं नाही करू शकत की पास्टर मी रविवारी राहतो ना चर्चमध्ये, अजून काय पाहिजे? अरे ते तो फक्त सुरुवात झाली. देव म्हणजे हे या रूममध्येच आहे का फक्त? तुम्हाला जर देव फक्त या रूममध्येच पाहिजे, मग बाहेर गेल्यावर जर तुम्हाला काही दुर्घटना वगैरे आली तेव्हा तुम्हाला देव नाही पाहिजे का? म्हणून सांगण्याचं तात्पर्य, देव प्रत्येक वेळेस तुम्हाला बघत आहे तुमचं जीवन कसं आहे. आणि म्हणून या तीनही ज्या जमीन आहे, तुमचं हृदय चेक करा की तुम्ही कुठे बसता. कारण सांगू, हे तीनही हृदय देवाला न आवडणारे आहे. हे तीनही हृदय देवाला न आवडणारे आहे, सैतानाला आवडणारे आहे. हे तीनही हृदय तुम्हाला नरकाकडे घेऊन जातील. म्हणून हे तीनही हृदय तुमच्यासाठी काहीच कामाचे नाही. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, डिसिजन घ्यावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता आणि जेव्हा तुमचं जीवन बदलतं, मग तुम्ही बघा की देव कसं सहाय्य करतो. आणि सगळ्यात शेवटचं हृदय जे देवाला आवडणारं, त्याच्याविषयी आपण बोलू. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो. म्हणजे हा काय करतो? पहिले ऐकतो, ते समजतो, तो फळ देतोच देतो. फळ का देत असेल? कारण ते मुरलं, त्याने त्या वचनाला काय केलं? माझ्या हृदयात उतरू दिलं. याचा अर्थ काय? नाही, मी सत्य स्वीकारतो. माझा कठोरपणा, माझा काटेरीपणा, माझा वाटेवरीपणा, ऐक नाही, 3 जमीन आपण शिकलो, या सगळ्या मी सरकवतो. आणि जेव्हा या गोष्टी मी करतो, त्याच्यामुळेच काय होईल? त्यामुळेच ते बी टाकल्यानंतर त्याच्यात पेरणी झाली. तुम्हाला मागच्या आठवड्यात शिकवलं, बी टाकल्यानंतर काय होतं? तुमचं हृदय कठोर असल्यामुळे पहिले काय, कोंब कुठं जातो? पहिले कोंब वरतं जात नाही, पहिले कुठल्या बीचं कोंब काय जातो? जमिनीत जातो. जमिनीत गेल्यानंतर त्याच्यात उतरतो
पण तर तुमचं हृदय कठोर, काटेरी आणि या तळावरचे असले म्हणून तुमचं बीज आज जाणार नाही, म्हणून झाड वरत येणार नाही. पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी दूर करता, आपलं हृदय नम्र करता, देवाचे वचन तुम्ही स्वीकारता, काय करतो, तुमचे ते देवाचं बीज जो शब्द त्यात उतरतो. पुढे काय म्हणतो, तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. हे हृदय कुठलं, तर हे हृदय ते आहे ज्याला पहिले देवाचे शब्द ऐकायचे आहे. कारण आतापर्यंत जे 3 शिकलो आपण ते देवाच्या लायक नाही, तो व्यक्ती तारल्या जात नाही. हे कुठलं आहे, तर हा काय म्हणतो, हा जो पहिले देवाचा शब्द ऐकतो, दुसरं त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तिसरं त्याला समजतं का मी पापी आहे. कारण देवाचं वचन ते सांगतं का सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलं आहे. चौथं, याला समजतं का जर मी पापी आहे म्हणजे मी स्वर्गातील देवासमोर दोषी आहे, आणि जर मी दोषी आहे, देवाचे वचन सांगतं पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे. हा काय करत आहे, ते जे वचन आहे ते सगळे स्वीकारत आहे. आणि जेव्हा याला कळतं का मी दोषी आहे, मग याला समजतं की मला माझं जीवन बदलायचं आहे, मी कशाला नरकात जाऊ, मला ते जीवन पाहिजे नाही. आणि तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, कारण त्याला सुवार्ता आता समजली, हा देवाचा पुत्र या पृथ्वीवर आलेला आहे, ज्याने माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली. हे माझे पाप होते, ज्याने आपलं शरीर मोडलं, ज्याने आपलं पवित्र रक्त येशू ख्रिस्ताने सांडवलं, त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं, आणि तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात बसला आहे. आणि हा देवाचा पुत्र माझं जीवन बदलू शकेल. आणि हा जो व्यक्ती हाक मारतो तो काय करतो, त्याचं जीवन बदलतो. ही ती जमीन आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं, ही काय प्रोसेस आहे माहीत आहे, देवाचं बी पेरण्यात आलं, आणि हे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या हे काय करत आहे, त्याच्या हृदयात कोंब फुटत आहे. होरे मी पापी आहे, होरे मी मरेल, अरे मी नरकात जाईल, अरे पापाची शिक्षा मृत्यू आहे, अरे मला देवाची भीती आहे, अरे माझं जीवन मला बदलायचं आहे, अरे मी मरेल, नरकात जाईल, मला तिथं जायचं नाही. हे काय करत आहे, ते बी काय करत आहे, त्या हृदयात आहे की नाही, चांगली माती त्याच्यात घुसत आहे, त्यात आज शिरत आहे, कोंब आज जात आहे. तो कठोर करत नाही, देवाचं सत्य स्वीकारत आहे. आणि मग त्याला कळतं की मग याच्यातून कसा वाचेल. त्याला कळतं, अरे पण देवाचा पुत्र हा स्वर्गातून तुझ्यासाठी या पृथ्वीवर आला, तुझ्याच पापाची शिक्षा त्याने घेतली, या सुवार्तेवर विश्वास ठेव, त्याला हाक मारतो, तुला वाचवेल. काय होत आहे, ते आत घुसत आहे. आणि तो व्यक्ती म्हणतो, येशू माझा आत्मा वाचव, मी पापी आहे. त्या दिवशी काय होतं माहिती आहे काय, ते जे बी असतं सत्तेचं, आहे की नाही, तुम्हाला काय सांगितलं, वर त्याचं टोकर असतं, ते फुटतं. त्या व्यक्तीतून पहिले आत कोंब गेले, आता वर कोंब येतं, आता दिसतं हा व्यक्ती तारलेला आहे. तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. मागच्या आठवड्यात पास्टरचा मला फोन आला, आपल्या पास्टर स्टीव्ह बुटचा. तो म्हणाला, एक 18 वर्षाचा पोरगा, एक कुटुंब त्या चर्चमध्ये येतं. ते कुटुंब त्या चर्चमध्ये येतं, त्याचे आई वडील इतके त्रासलेले होते त्याच्या मुलाला, का तो इतका बंड प्रवृत्तीचा आणि इतका वाईट करणारा होता. त्याचं जीवन एवढं वाईट होतं की चर्चमधले मुलं म्हणाले की पास्टर याला दूर ठेवा, कारण हा आमच्या जीवनातही प्रवाह टाकतो, पास्टर याला दूर ठेवा. मागच्या बुधवारी पास्टरनं कुटुंबाविषयी कायद्याला संदेश दिला, देवाच्या वचनाविषयी, मुलाच्या तारणाविषयी त्याला संदेश दिला. माहिती काय झालं, तो घरी गेला पोरगा. हे जे कठोर हृदय, हे एक तर या 3 पैकी कुठलंही असेल, तो आपल्या आईसंग बोलला. आईला म्हटलं की मी पापी आहे, मला कळलं, जे वचन आहे तो संदेश मी ऐकला, माझं जीवन मला समजलं वाईट आहे, प्रत्येकाचं वाईट आहे, मला ख्रिस्ताची गरज आहे. आणि त्या 3 तासाच्या कन्व्हर्सेशनमध्ये त्याने काय केलं, कुठल्या तरी शनी ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव. तो चर्चमध्ये नव्हता, तो संदेशामध्ये नव्हता, फक्त बी पेरण्यात आलं. तो घरी गेला, त्याचं तारण झालं. आता इतकी सुंदर आहे, त्याची आई साक्ष सांगते. पहिलेच काय केलं यानं माहिती आहे, दुसऱ्या दिवशी त्याचे जे सगळ्यात 3 वाईट मित्र होते त्यांना पहिले फोन केला, तुमची आणि माझी मैत्री आता नको. त्यांनी आपली गर्लफ्रेंड होती त्याला फोन केला, आपण आता सोबत राहणार नाही. त्या रविवारी जेव्हा तो आपल्या आई संग आला, त्याची आई म्हणते, मला 18 वर्ष याला वागवलं, आज जो माझ्या संग आला हा नवीन होता. सॅल्वेशन रिअल आहे, तारण हे रिअल आहे. मनुष्याला ते बदलतं, जीवन बदलतं. तो व्यक्ती म्हणतो, पास्टर मला शिकवा, मी देवाच्या कार्यासाठी उपयोगी आलो पाहिजे, मला तुम्ही शिकवा. त्याला ते भूक येतं, त्याला ते समजतं. ती चांगली जमीन, जे देवाला आवडणारी,
कुठली जमीन चांगली नसते. 18 वर्ष हा कठोर होता, 38 वर्ष मी कठोर होतो. तुमचं जीवन तुम्ही ठरवा, पण तुम्ही तशीच आपली जमीन ठेवाल, तसंच आपलं हृदय ठेवाल. तुम्ही म्हणाल मला बदलण्याची गरज नाही. तुम्ही त्या 3 पैकी आहात जे देवाच्या विरोधात जाता. आणखी एक गोष्ट, हे किती सुंदर साक्ष आहे का जर तुम्ही हे समजता का हा सॅल्वेशन मनुष्याचं जीवन बदलतं, हे तारण हे रिअल आहे. या व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगितलं की त्याची माय म्हणतो मी याला ओळखत नाही, हा जो नवीन आला. का? कारण वचन काय सांगतं, पहा सगळ्या गोष्टी नवीन झाल्या. कारण एक लक्षात ठेवा, तारण म्हणजे तुमचं जुनं जीवनच पुढे चालणं नव्हे, तर एक नवीन व्यक्ती तुमच्यात निर्माण करतो. तुम्हाला समजतं का हा जुना नितीन वेगळा आहे, हा नवीन व्यक्ती नवीन वेगळा आहे, हे तुमच्यामध्ये घडतं. पण मला सांगा, जर तुम्ही हे स्वीकारत ना, कारण इतकी सारी साक्ष आहे, माझी साक्ष आहे, अनिश आला, हे तुम्हाला सांगितलं, अनेक येऊन गेले या पुलपीटवर. आणि जेव्हा आपण म्हणतो की पण हे माझ्याजवळ नाही, काय लाभलं तुम्हाला? तुम्ही आपली ती जमीन त्या 3 जमिनीसारख्या ठेवल्या, काटेवर, वाटेवर आणि जे काटात उगवेलेले. देवाला एक तुमचं जमीन, देवाची इच्छा आहे म्हणूनच तो वारंवार पेरतो, वारंवार चर्चमध्ये संधी देतो, देवाचं सत्य सांगतो. म्हणून दर रविवारी काय करतो, देवाचं वचन पेरल्या जातं. दरवेळेस पेरल्या जातो. सैतान येतो, तुमच्या हृदयाची परिस्थिती बघतो, अरे हा वाटेवरवाला आहे, हा कारण मुरू देणार नाही, सरको याला. सरको म्हणजे काय, तुम्हाला जगातल्या गोष्टी धडाधड टाकल्या जातं. तुम्हाला समजत सुद्धा नाही की तुम्ही चर्चमध्ये काय ऐकलं, कारण तुम्ही उपस्थित सुद्धा नव्हते. तुम्ही शरीराने होते, विचाराने बिलकुल नव्हते. दुसरे काय, खळकावरवाले, काहीच मूळ नाही, ऐकलं बरं आहे, सगळ्या तिकडे ऐकतो, तोही टिकत नाही. काटेरीवाला तुम्हाला समजलं, अरे हे तर सगळं आहे पण संसारी आहे ना, त्याला सत्य समजत नाही. पण या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही दूर ठेवता, म्हणता मला ख्रिस्ताची गरज आहे. काय सुंदर साक्ष त्या मुलाची, जेव्हा पास्टर मला सांगत होते काय विलक्षणरित्या साल्वेशन जीवन बदलतं. कसे तुम्ही फटाफट डिसिजन घेता, हे नाही ते नाही तसं नाही, ते सगळं. हे कसं समजलं तुम्हाला की आजच माझे 3 मित्र वाईट आहे? तुम्हाला कसं समजलं माझी गर्लफ्रेंड वाईट आहे? तुम्हाला कसं समजलं की माझ्या सगळ्या गोष्टी वाईट आहे? का तुम्ही स्वतःच छाने झाले? नाही, तुम्हाला समजलं मी पापी आहे. तुम्ही त्याला हाक मारली, येशू माझा आत्मा वाचव. तो पवित्र आहे. तुमच्यामध्ये जेव्हा येतो, तो काय करतो, तुमची घाण तुम्हाला दाखवतो. हे नाही पाहिजे, हे वाईट आहे, हे घाण आहे, हे नाही पाहिजे. सगळ्या डिसिजन तुम्ही घेणं चालू करा. त्याच्या ज्या गोष्टी तुम्हाला आधी ह्या सगळ्यात जास्त मला आवडीच्या आहे, आज तुम्हाला समजते या सगळ्या गोष्टी. माझं ज्या दिवशी तारण झालं, हजारो लाखो रुपयाच्या सीडीज होत्या. 1 मिनिट नाही घेतला मी त्या डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी. काय समजलं, काय झालं, मला कळलं ते वाईट आहे. सगळे प्रोग्राम, सगळे मित्र, इतके सारे व्हॉट्सॲप ग्रुप होते, हा दोस्त तो दोस्त, याचा ग्रुप, ज्ञानमताचा ग्रुप, याचा ग्रुप. पण मला माहीत आहे ना का या सगळ्या ग्रुपमध्ये वाईट टाकलं जातं. मला माहीत आहे या सगळ्या ग्रुपमध्ये वाईट जोक टाकल्या जाते. पण ख्रिस्ताचा देव माझ्यात पवित्र आला म्हणून या सगळ्या गोष्टी निघणं चालू होतं. काय झालं मधात? तारण झालं. ख्रिस्त जीवन बदलणार आहे. तुमचं जीवन तुम्ही काय करता? दुसरं, जर तुम्ही हे डिसिजन घेत ना, मला फक्त एक प्रामाणिक प्रश्न तुमच्यासाठी, काय मिळवलं? म्हणजे काय भेटेल काय? या जेव्हा एक शेवटचा क्षण तुमच्या जीवनात येईल, तुम्ही निघून जाल, अनंताच्या नरकाकडे निघून जाल. कारण देवाने हा बोधकथा कशासाठी सांगितली? का तुम्ही तुमचं हृदय परखावं. का जर आम्ही या तिघातलं आहे, आम्ही जर डुप्लिकेट जगत आहोत, तर देवाचं वचन तुमच्यात कार्य करणार नाही. माझं हृदय जर चांगली जमीन नाही, तर देवाचं कार्य माझ्यात होणार नाही. आणि जर तसं झालं तर काय मिळवलं? म्हणजे मला तुम्ही कन्व्हिन्स करा का अरे हे सगळं सोड, पण जे बाकीचे जे 3 आहे तसं आम्ही आहो, आणि मी तुला सांगतो याचे फायदे किती मस्त आहेत, मला सांगा, मी ऐकायला रेडी आहे. पण जर आपल्याला समजते की मी हे सांगू शकत नाही, मग तुम्ही तरी कशासाठी करता? का आपले मन कठोर करता आणि जे महान तारण ख्रिस्तापासून आहे त्याला तुम्ही दूर करता? कधी आपल्याला कळेल का हे माझ्यासाठी आहे, माझा आत्मा महत्त्वाचा आहे, माझी वेळ येणार आहे, एक दिवस मी झोपेल, सकाळी उठणार नाही आहे, त्या दिवशी मी स्वर्गात असलो पाहिजे. ते फक्त ख्रिस्तावर वचनाने होतं. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करा. मला ठाऊक नाही की तुमचे हृदय काय आहे. देवाने हा संदेश, ही बोधकथा यासाठी सांगितली
आणि हे किती सुंदर गोष्ट आहे की पेरणारा दर रविवारी, दर बुधवारी प्रत्येक वेळेस पेरणी करतो, प्रत्येक वेळेस पेरणी करतो. का? कारण देवाने आपला पुत्र यासाठीच दिला की कोणाचाच नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. तुमचं जीवन कसं आहे? तुम्ही कधी त्याला हाक मारली? कधी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला का? तुम्ही आपलं जीवन कठोर, काटेरी आणि त्या वाटेरी या तिन्ही गोष्टीसारखं तुम्ही ठेवलं? पण काही हरकत नाही, ख्रिस्ताने आज पुन्हा एकदा पेरणी केली. देव आज पुन्हा एकदा तुमच्या हृदयासंग बोलत आहे. पुन्हा एकदा तो पेरणारा आला आहे आणि देवाचे शब्द तुमच्यात पेरत आहे. आणि त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला स्वीकारा. तुम्ही जेव्हा आपले हृदय नम्र करता, जेव्हा तुम्हाला इच्छा होती की मला या पापात राहायचं नाही, मला या पापाच्या साखळीत राहायचं नाही, मला यातून निघायचं आहे, मला अंधारात राहायचं नाही, मला ते तारण पाहिजे, मला ते नवीन जीवन बघायचं आहे, मला ते सत्य पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, विश्वास ठेवता, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, आजपर्यंत मी कठोर वागली, तुला मी कधी स्वीकारलं नाही, तुझं सत्य माझ्या हृदयावर अनेकदा टाकण्यात आलं, तू अनेकदा किती माझ्यावर प्रीती करतोस की तुझी पेरणी तू सदैव केली, पण मी माझं हृदय कठोर करत आली. पण आज परमेश्वरा मी तुला क्षमा मागते. मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते माझ्या राजा, होय प्रभू, की माझ्या पापाची शिक्षा मरण आहे. मी विश्वास ठेवते की तू देवाचा पुत्र आहे आणि माझ्यासाठी प्रभू ती स्वर्गाची जागा सोडून या पृथ्वीवर आला, माझ्यासाठी तू मारण्यात आला, माझ्या पापाची शिक्षा तू घेतली माझ्या राजा. होय प्रभू, तुला मारण्यात आलं, गाळण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी मरणावर तू विजयी झाला. या सुवार्तेवर विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे आणि माझी क्षमा करू शकते, कारण सगळे अधिकार तुला दिले आहेत. कारण स्वर्गाखाली या पृथ्वीवर असं कुठलंच नाव नाही ज्याच्यामध्ये तारण आहे. आज मी तुझ्यावर विश्वास ठेवते, मी आज तो निर्णय घेते, माझं डिसिजन तू बदल. होय परमेश्वरा, मला सहाय्य तू कर, माझं जीवन तू बदल माझ्या राजा. होय प्रभू, मला सांभाळ, मला वाचव, ख्रिस्ता मला तू वाचव. मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तू माझा आत्मा वाचू शकतो, माझ्या पापाची क्षमा करू शकतो, मला या पापात राहायचं नाही. वचन सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो, मुखाने कबूल करतो तो वाचवल्या जाईल. वचन सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने त्याचे मुलं होण्याचा अधिकार दिला. तुमची इच्छा असेल का ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं पाहिजे, त्या मुलाविषयी मी तुम्हाला साक्ष दिली. देवाचं वचन 18 वर्ष त्याने कठोर केलं, आपलं हृदय कठोर केलं. पण ज्या दिवशी त्याला समजलं की मला मरायचं नाही, त्याने काय केलं, ते सुवार्तेचं बीज आपल्या हृदयात पेरू दिलं आणि ख्रिस्ताने त्याचं जीवन बदललं. तुमची इच्छा असेल तर ख्रिस्त तुमचं जीवन बदलू शकतो. हा निर्णय तुमचा आहे. आजच्या वचनामुळे 4 प्रकारचे जमीन आपण बघितले. तुम्ही कुठे आहात? तुमची जमीन चांगली आहे, तुमचं हृदय चांगलं आहे, तुम्हाला तारण लाभलं आहे, तुम्ही ख्रिस्तावर कधी विश्वास ठेवला आहे, देवाने तुम्हाला कधी वाचवलं आहे, तुमचं जीवन बदललं आहे, तुम्ही पापातून बाहेर निघाले आहे, एक नवीन व्यक्ती तुमच्या देवाने निर्माण केला आहे. हे जीवन तुम्ही चेक करणार. तुम्हाला ठरवणं आहे की माझी जमीन, माझं हृदय मी कसं आहे. कारण पहिले 3ही हृदय हे सरळ अनंताच्या नरकात टाकल्या जातील. पण किती प्रेम आहे देवाचं की तो सदैव पेरणी करतो. आपले हृदय कठोर करू नका. आज देवाचं वचन तुमच्या संग बोललं आहे, पुन्हा एकदा देवाने पेरणी केली, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. याच्यासारखी दुसरी प्रीती नाही. त्याला हाक मारा, म्हणा, येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो देवाचा पुत्र तू आहेस, माझं जीवन बदल माझ्या राजा. मी विश्वास ठेवतो तू माझी क्षमा करू शकतो. माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला देव माझा तारणारा स्वीकारतो. हे राहिलेलं जीवन तुझ्या कृपेसाठी, तुझ्या सेवेसाठी तू उपयोगी आण. होय परमेश्वर, जेव्हा तुम्ही हा हृदय घेता, स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकतो. आणि या महिन्याचं जे वचन आहे की जितके त्याच्यावर विश्वास ठेवता की तुला हे लाभले आहे हे तुम्हाला कळतं. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो. होय प्रभू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. होय प्रभू, ज्या 4 प्रकारच्या जमीन तू आम्हाला दाखवल्या, जे आमचे हृदय आहे परमेश्वरा, प्रार्थना करतो प्रत्येकाचं हृदय तू जाणतोस. तुला ठाऊक आहे या खोलीतला प्रत्येक व्यक्ती, ऐकणारा प्रत्येक व्यक्ती हा तुला स्वीकारेल का नकारेल. पण तुझी इच्छा आहे की कुठल्याच व्यक्तीचा नाश होऊ नये. त्यासाठीच परमेश्वरा तू सदैव तुझ्या शब्दाच्या सत्याची प्रेरणी करतो.
प्रार्थना करतो जितकेही हृदय तुला न आवडणारे त्यांनी आज परमेश्वरा तो निर्णय घ्यावा, आपलं जीवन बदलावं, तुला स्वीकारावं आणि तुला आवडणारे आपले मुलं होण्याचा अधिकार परमेश्वरा जो तू त्यांना देतो असतो त्यांनी स्वीकारावं, यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला सहाय्य कर, प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. होय परमेश्वरा की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो पुन्हा आजच्या दिवसासाठी, आजच्या भक्तीसाठी. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उपयोग